राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडतोय तर काही ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ सुरू असल्याचे दिसते। हवामान विभागाने आणखी 2 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय। हवामान विभागाने आज राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे। उद्या म्हणजे शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांना काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। राज्यभरात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज देण्यात आलाय। शनिवारी राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे। विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया तसेच वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। रविवारी मात्र विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे, तर पूर्व विदर्भातील काही भागात अतिजोरदार पावसाचाही अंदाज देण्यात आलाय। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज आहे। मराठवाड्यात पावसाची विश्रांती राहण्याचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। कोकणात रविवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे।